मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 87चा वाद. हायकोर्टात भाजप उमेदवार महेश पारकर यांचा अर्ज बाद करा, अवैध बांधकाम केल्याचा आरोप करत अपक्ष उमेदवार महेंद्र पवारांची मागणी. पुण्यामध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार पूजा मोरेंकडून उमेदवारी अर्ज अखेर मागे. भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे पूजा मोरेंची माघार. उमेदवारी माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर. अमरावतीमध्ये भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या युतीतला वाद चव्हाट्यावर. भाजपच्या तुषार भारतीयांविरोधात रवी राणांचा उमेदवार. नाशिकमध्ये भाजप निष्ठावंतांची फरफट, तर सुधाकर बडगुजरांच्या घरात तिघांना उमेदवारी वाटपात घोळाच्या चौकशीची निष्ठावंतांची मागणी. सोलापुरात भाजपकडून 3 मुस्लिमांना उमेदवारी. भाजपनं मुस्लिम मतांसाठी मुस्लिम उमेदवार दिल्याचा विरोधकांचा आरोप. अर्जुन खोतकरांनी जालन्याचा विकास केला असेल तर पुरावे दाखवा. भाजपच्या कैलास गोरंट्याल यांचं अर्जुन खोतकरांना खुलं आव्हान. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 956 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल. छाननीनंतर 117 उमेदवारांचे अर्ज बाद. आता महापालिकेसाठी 839 उमेदवारांचे अर्ज वैध. अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार. लातूर महानगरपालिकेच्या 70 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया रंगणार. महानगरपालिकेच्या 70 जागांसाठी एकूण 759 उमेदवार अर्ज दाखल. मात्र छाननीनंतर 63 उमेदवारांचे अर्ज बाद. काही अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी आणि अर्ज दुबार असल्याचं समजलं. धुळे महापालिकेमध्ये निवडणुकीत एमआयएम मध्ये नाराजी नाट्य. धुळ्यात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला. पैशांसाठी उमेदवारी डावलल्याचा आरोप. पुणे महानगरपालिकेच्या 165 जागांसाठी निवडणूक. महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 174 उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद. यावेळी 2703 उमेदवारांचे अर्ज वैध. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी निवडणूक होणार. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी 167 अर्जांचे अर्ज हे अवैध, तर छाननीनंतर 2231 उमेदवारांचे अर्ज वैध. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 जागांसाठी निवडणूक होणार. महानगरपालिकेसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी 21 उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद, तर 799 उमेदवारांचे अर्ज वैध. आता अर्ज माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार. कोलकाता आणि गुवाहाटी दरम्यान देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. कोल्हापूरच्या पाटगावमध्ये क्रिकेट खेळताना मैदानावरच तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. खेळत असताना त्याला चक्कर आल्यानं तो मैदानावरच कोसळला.